ज्यावर आपण राहतो. आहे की नाही सुंदर? जवळून पाहाल तर तुम्हाला दिसेल निळ्या रंगाचे पाणी, तांबड्या आणि हिरव्या रंगाची जमीन, तर पांढऱ्या रंगाचे ढग. येथून पृथ्वी खूप छोटी दिसते. चला तर मग आणखी जवळ जाऊया. कशी वाटली तुम्हाला पृथ्वी? आता वरती पहा. आकाश किती सुंदर आहे नाही का? आजूबाजूला पहा. पृथ्वी आणि आकाश जिथे एकमेकांना भेटतात त्याला क्षितिज म्हणतात. अशी कितीतरी क्षितिजे आहेत आणि ही क्षितिजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसतात. काही ठिकाणी इमारती, काही ठिकाणी रान व डोंगराळ भाग, तर काही ठिकाणी पाणी व बोट आणि काही पर्वतांनी वेढलेले. आपण सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. आपली क्षितिजे वेगवेगळी असतात, पण आपण सगळे एकाच आकाशाखाली राहतो. माझ्या सोबत काही मित्र आहेत ज्यांना आज आकाश पाहायचे आहे. चला तर मग भेटूयात त्यांना. नमस्कार मित्रांनो. हाय लुना. हाय लुना. हाय लुना. हाय लुना. तुम्ही काय करताय बरं? आम्ही छान आहोत. ढगांसोबत खेळतोय. तुला पण खेळायचंय? मला ट्रेन दिसते आणि तिकडे ड्रॅगन. मला कोंबडी दिसतेय. हो, एक मोठी कोंबडी. तुम्ही पाहिलं मी पाऊस येतो. तुम्ही ढगांचा गडगडाट ऐकला आणि ते पहा, तिकडे चमकणारी वीज पाहिलीत? आपण या सगळ्या बदलांना म्हणतो हवामान. काही वेळा हवामान उष्ण तर काही वेळा ते थंड व बर्फाळ सुद्धा असते. हवामानातील बदल हा वर्षभरातील वेगवेगळ्या वेळा आणि तुम्ही राहत असलेला प्रदेश यावर सुद्धा अवलंबून असतो. पुन्हा आपल्या मित्रांना विचारूया की त्यांना आकाशात काय दिसते. मला विमान दिसतंय. मला एक पक्षी. मला तर तू दिसते लुना. आकाशात अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो. आकाशात एक चमकदार वस्तू आहे. सांगू शकाल ती काय आहे ते? सूर्य. बरोबर, तो आहे सूर्य. आपल्या प्रयोगशाळेतील सूर्याला तुम्ही पाहू शकता, पण बाहेर गेल्यावर आकाशातील सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका. ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक ठरू शकते. सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि रोज सायंकाळी